नमस्कार, पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या काळामध्ये जो काही बदलता युग आहे, या बदलत्या काळामध्ये शेती करण्याचं मानसिकता आणि शेती करण्याची पद्धती देखील बदलत गेलेली आहेत. या बदलत्या काळामध्ये आज शेतीमध्ये आपण समजा कमी खर्चामध्ये किंवा कमी कालावधीमध्ये आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन जर घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला शास्त्रशुष्ट पद्धतीने आणि टेक्निकल पद्धतीने शेती करावी लागेल. त्यामध्ये आपल्याला शेतीला पर्याय म्हणून किंवा पिकाच्या ह्याच्यामध्ये आज चंदन लागवडीची एक शेती आपण करू शकतो. यामध्ये आपल्यासोबत आज चंदन क्रांती म्हणून चंदन पुरवठा करणारे मलकापूर बुलढाण्याचे आपल्याकडे कंपनीचे मेंबर आहेत. आपण जाणून घेऊया की या चंदन शेतीमध्ये नेमकं कशा पद्धतीची शेती करावी लागते किंवा शेती करण्यासाठी याला काय काय लागतं. सर, आता ही काही चंदन शेती आहे, शेतकऱ्यासाठी ही चंदन शेती कशा पद्धतीची उपयोगी असेल मला सांगा. बरोबर. माझं नाव गोपाल शेळके, बुलढाणा जिल्हा. आता शेतकऱ्यांनी चंदन शेती हे शाश्वत शेती आहे, हे करायला पाहिजे. पण कशा पद्धतीने करायला पाहिजे याचं पूर्ण नियोजन सांगतो. आता एकरमध्ये 300 रोपं बसतात. जर आपण 12x12ची लागवड करावं लागते. एक रोप 300 रुपयाला, एक रोप 200 रुपयामध्ये बसते. आणि तिथून याच्यानंतर पुढे याचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, याला जमीन कशी पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टीचं नियोजनच करूनच चंदन शेती ही शेतकऱ्याने करायला पाहिजे. आणि भविष्याच्या या काळामध्ये जर चंदन शेती आपण केली तर खूप मोठा एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा फायदा ठरू शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही जे काय एक रोप 200 रुपयाला म्हणलात, याच्यामध्ये सपोर्टेड प्लांट म्हणजे सोबत दुसरं जे प्लांट असतो तो पण देणार का? हो, तो पण देणार आपण, जेणेकरून शेतकऱ्याला जे प्लॅन लागतात. आता चंदन हे परजीवी झाड आहे, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनत नाही, ते दुसऱ्या झाडावर उदरनिर्वाह म्हणून जगते. तर त्याच्यासाठी प्रायमरी म्हणजे परमनंट होस्ट पाहिजे. तो परमनंट होस्ट आपण त्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आपण जर 1 एकराची ऑर्डर केली तर आपण त्याच्यामध्ये फ्री देणार आहोत. परमनंट होस्ट म्हणून कोणतं क्रॉप असेल ते? एक कडुनिंब झालं किंवा सरू झालं, हे गोष्ट आपण त्याच्यासोबत दोन्हीपैकी एक देणार आहे. आता ही काही चंदनाची लागवड असेल, आपल्याला शासन नियमाप्रमाणे कशा पद्धतीनं करायला लागेल याच्यासाठी? बरं, आता हे बघा, शासनाच्या नियमानं जर आपण केलं तर याची जे शेतकरी लागवड करतात, याची लागवड करत असताना याची जेणेकरून 7/12च्या उताराला आपली नोंद केली पाहिजे. याचा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आपण याची 7/12 घेऊन तो त्यांच्याकडे अर्ज दिला पाहिजे, जेणेकरून भविष्याच्या तोडणीसाठी ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येतील ते आपल्याला परमिशन लागते तोडणीसाठी. ते पण आपल्याला 10-12 वर्षानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्याला ते पण मदत करतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला परमिशन मिळते तोडणीसाठी आणि विक्रीसाठी पण आपल्याला खूप सहायता होते. आता लातूर जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा मराठवाड्यामध्ये जर आम्हाला इथे चंदन शेती करायची असेल तर याच्यासाठी कॉन्टॅक्ट किंवा आपल्याला कुठे मिळेल आणि कोण आणून देईल? बरं, याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आपला स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथं नंबर दिलेला आहे. आणि चंदन क्रांती म्हणून एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपलं ऑफिस आहे मलकापूर तालुक्यामधलं, तिथं पण आपण ऑफिसला भेट देऊ शकतात आणि संपर्क करू शकतात. म्हणजे एकंदरीत जे काय सध्या बदलतं युग आहे, या बदलत्या युगामध्ये चंदनाची शेती शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण 12 वर्षाच्या नंतर ही चंदनाची तोड होईल, पण 12 वर्षापर्यंत नंतर जे काही चंदनाचे रेट असणार आहेत ते मार्केटचे आपण सध्याचे चंदनाचे रेट देखील पाहू शकता. म्हणजे चंदनाची शेती शेतकऱ्याची फायदेशीर आहे. फक्त शासनाच्या नियमानुसार आपल्या शेतबाऱ्यावरती त्याची नोंद करून घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यांच्या नियमानुसार तोडीच्या टायमाला आपल्याला परवानगी मिळणं देखील गरजेचं आहे. मी मनीष हजारे, पोलीस स्टार न्यूज, लातूर.